तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ईश्वरी घरी येतात आणि अंजलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये ते राकेशला एक्सपोज करतात. राकेशने आत्तापर्यंत काय काय गुन्हे केलेत ते सगळं सांगतात. अंजलीला ते सहन होत नाही. अंजली म्हणते, अर्णव, अरे काय बोलतोयस तू? आधी विनयभंग, चोरी, फ्रॉड आणि आता खून? अरे एवढे घाणेरडे आरोप तू यांच्यावर करू तरी कसा काय शकतो? अर्णव म्हणतो, ताई, तुला काहीच माहिती नाही आहे. हा माणूस. अंजली अर्णवच्या जोरात कानाखाली मारते आणि ती म्हणते, मेली तुझी ताई. ज्या घरात माझ्या नवऱ्याला मान नाही त्या घरात मी थांबणार नाही. अंजली राकेशचा हात धरून घरातून निघत असते. अर्णव अंजलीचा पदर धरतो आणि तिला म्हणतो, ताई, आई गमावली आहे गं. आता ताईला गमवायचं नाही आहे. पुन्हा मला पोरकं करून जाऊ नकोस, थांब ना. अर्णव लहान बाळासारखा रडत असतो आणि अंजलीला ते बघवलं जात नाही. आता अर्णव, ईश्वरी सगळ्या पुराव्यांसकट राकेशला कसं एक्सपोज करतायत ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ईश्वरी अर्णवसाठी कॉफी बनवते आणि कॉफी बनवत असताना ती मुद्दाम हात भाजल्याचं नाटक करते. अर्णव तिच्या हाताची काळजी घेतो आणि तिला ओरडतो. अर्णव म्हणतो, तुला काय गरज होती का टपरीवर येऊन कॉफी बनवायची? त्याचं काम तो करतोय ना. ईश्वरी म्हणते, सर, माझा हात भाजलाच नव्हता. मला बघायचं होतं तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, तुम्हाला माझी काळजी वाटते की नाही. अर्णव ईश्वरीचा हात झटकतो आणि दोघंही चहा कॉफी घेतात. थोड्या वेळाने ते शलाकाच्या माहेरी पोहोचतात. शलाकाचे काका काकू तिथे असतात. अर्णव, ईश्वरी शलाकाच्या काका काकूंना आपली ओळख देतात आणि ते तिथे का आलेत हे सांगतात. शलाकाची बातमी त्याच्या काका काकूंना माहितीच नसते. ईश्वरी शलाका गेली आहे, तिचा खून झाला आहे, ही बातमी तिच्या काका काकूंना देते. शलाकाबद्दल ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं. ते खूप रडत असतात. ईश्वरी म्हणते, काका काकू, अहो शलाकाताईंना न्याय मिळायला हवा आणि त्यासाठी आम्हाला तुमची थोडीशी मदत हवी आहे. अर्णव राकेशचा फोटो दाखवतो आणि शलाकाच्या काका काकूंना विचारतो की तुम्ही याला पाहिलं आहे का? हाच आहे का शलाकाचा नवरा? शलाकाचे काका काकू एकमेकांकडे बघतात आणि जरासे घाबरलेले असतात. ते म्हणतात, नाही, हा तिचा नवरा नाही आहे आणि हा माणूस कोण आहे त्याला आम्ही ओळखत नाही. अर्णव, ईश्वरी यांची जी एक आशा होती ती सुद्धा मावळते. ते दोघं तिथून निघतात. ते विचार करत असतात की आता काय करायचं, राकेशला कसं पकडायचं, राकेश आणि शलाकाचा संबंध काय. ते खूप विचार करत तिथून निघतात. तर इथे अंजली हॉस्पिटलमधून घरी येते. आजी तिची दृष्ट काढतात. अंजली विचारते, अर्णव, ईश्वरी कुठे गेले? आजी सांगतात की अर्णवच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळे ते पुण्याला गेलेत. राकेशला डाऊट येतो. अर्णव, ईश्वरी आधी मोबाईल रिपेअरिंगला काय देतात आणि आता मित्राचं कारण सांगून गेलेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते आपल्या मागावर असतील. आजी म्हणतात, चला चला, संध्याकाळी डोहाळे जेवण आहे ना, तयारी करायला लागा. आजी आकाशला म्हणतात, आकाश, नम्रताला बोलवून घे, ती सुद्धा तयारी करेल. आकाश नम्रताला फोन लावणार तेवढ्यात वल्लरी ओरडते. वल्लरी म्हणते, अजिबात नाही, ती इथे आली ना तर मी निघून जाईन. मी तुम्हाला सांगते, नम्रता इथे येणार ती अगदी आयत्या वेळेला, सगळ्या पाहुण्यांसारखीच. अविनाश, वल्लरी यांच्यामध्ये भांडणं होत असतात. वल्लरी म्हणते, ती इथे आली तर मी जाणार, मी कार्यक्रमाला थांबणार नाही. अविनाश म्हणतो, अगं आत्ता तू हे बोलतेस, पण उद्या समज त्या दोघांचं लग्न झालं तर काय करणार आहेस? घर सोडून जाणार आहेस? वल्लरी म्हणते, हो, घर सोडून जाईन मी. नम्रता मला इथे नकोय. वल्लरी तणतणत आतमध्ये निघून जाते. अविनाश म्हणतो, आकाश, हिच्याकडे लक्ष देऊ नको, चल लाव नम्रताला फोन आणि तयारी करू. सगळे तयारीला लागतात. तर इथे अर्णव, ईश्वरी कारमध्ये असतात. ईश्वरी म्हणते, सर, म्हणजे हे सगळं काय चालू आहे? ते शलाकाचे काका काकू राकेशला ओळखत नाही. अर्णव म्हणतो, याचा अर्थ शलाकाचा नवरा आणि राकेश वेगवेगळे व्यक्ती आहेत. ईश्वरी म्हणते, तसं असलं तर मग शलाकाचा मोबाईल राकेशच्या घरात काय करत होता? अर्णव म्हणतो, हो ना, तेच कळत नाही आहे. शलाका, राकेश यांचा संबंध तरी काय? तिचा मोबाईल त्या घरात गेला तरी कसा काय? आणि शलाकाच्या काका काकूंनी तर सांगितले की तो तिचा नवरा नाही आहे. मग हे सगळं काय चालू आहे? अर्णव, ईश्वरी टेन्शनमध्ये असतात आणि खूप विचार करत असतात. तर संध्याकाळ होत येते.
नम्रता, आकाश आणि घरातले सगळे तयारी करत असतात. वल्लरी तिथे येते. वल्लरीला कळतं की नम्रताची आई इथे येणार नाही. वल्लरी थोडासा भाव खाते आणि असं दाखवते की नम्रता इथे आली आहे म्हणून तिला तिथे थांबायचंच नाही आहे. आजी, अंजली तिला खूप फोर्स करतात आणि त्यामुळे वल्लरी तिथे थांबते. आणि संध्याकाळी कार्यक्रम चालू होतो. सगळे कार्यक्रमासाठी जमलेले असतात. उशीर होत असतो आणि अर्णव, ईश्वरी यांची सगळे वाट बघत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.